बातमी ठाण्यातून आहे। ठाण्यात काँग्रेसचा फ्लॉप शो पाहायला मिळालाय। हर्षवर्धन सपकाळ यांच्या बैठकीला गर्दीच झाली नाही। उरले सुरले ठाणेकर काँग्रेसी हे स्टेजवर पाहायला मिळाले। ठाण्यात काँग्रेसचा फ्लॉप शो। हर्षवर्धन सपकाळ यांनी बैठक बोलावली होती, मात्र या बैठकीला गर्दीच नव्हती। त्यामुळे काँग्रेसचा ठाण्यात हा फ्लॉप शो झाल्याची चर्चा सुरू झालेली आहे। आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन सपकाळ हे राज्यभरात बैठका घेत आहेत। ठाण्यात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र या बैठकीला गर्दी दिसून आली नाही। उरले सुरले ठाणेकर काँग्रेसी हे स्टेजवर। अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे हे सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे। कुणाल, ठाण्यात काँग्रेसची ही बैठक मात्र गर्दीच दिसून आली नाही, काय कारण समोर येत आहेत? पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हे ठाण्यामध्ये दाखल झाले होते। यानंतर त्यांनी पत्रकार परिषद देखील घेतली। गडकरी रंगायतन हे जे नाट्यगृह आहे हे मोठं नाट्यगृह मानलं जातं। याच ठिकाणी सर्वच राजकीय पक्षांच्या बैठका आणि सभा मेळावे होत असतात आणि याच ठिकाणी काँग्रेसने देखील जे बैठकींचं सत्र आहे, म्हणजे आज मॅरेथॉन बैठकींचं आयोजन जे आहे ते काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। हर्षवर्धन सपकाळ हे स्वतः सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। मात्र गडकरी रंगायतनमध्ये काँग्रेसकडून गर्दी होणार नाही असं ज्यावेळेस कळलं, त्यावेळेस ही जी बैठक आहे ती थेट रंगमंचावर घेण्यात आलेली आहे। आपण दृश्यांच्या माध्यमातून देखील पाहू शकत असू की ही जी बैठक आहे ही पहिल्यांदाच गडकरी रंगायतनच्या मंचावरती ठेवण्यात आलेली आहे। आणि ज्यावेळेस काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे त्या ठिकाणी पोहोचले, त्यावेळेस त्यांनी देखील उच्चारलेलं आहे की पहिल्यांदाच मी मुंबईमध्ये अशा प्रकारे रंगमंचावर बैठक घेताना पाहायला मिळतोय। त्यामुळे ठाण्यामध्ये नक्की काँग्रेसचे कार्यकर्ते उरले आहेत का, अशा प्रकारचा सवाल आता उपस्थित होतोय। त्यामुळे या बैठकीची किंवा या रंगमंचावर घेतल्या जाणाऱ्या बैठकीची चर्चा सर्वत्र राजकीय वर्तुळामध्ये पसरताना आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच कुणाल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।